नमस्कार, मी अश्विनी. अश्रू रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज घेऊन आलेले आहे अंडा मसाला. अंडा मसाला वेगळ्या पद्धतीने एकदम छान होणार आहे, झणझणीत आणि चमचमीत होणार आहे. चला तर मग अंडा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं बघूया. अंडा मसाला बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 4-5 अंडे, 2 टॅमॅटो, 2 कांदे, खूप सारी कोथिंबीर, अद्रक, लसूण. चला तर मग आता आपण अंडा फ्राय करायला टाकूया. अंडा फ्राय करण्यासाठी मी इथे तवा तापायला ठेवलेला आहे. तवा तापत आहे. आपण अंडी कट करून घेणार आहोत. या पद्धतीने अंडे आपल्याला कट करायचे. एक अंड्याचे 2 भाग करून घ्यायचे आहे. आपला तवा छान तापलेला आहे, त्याच्यावर तेल सोडून घेतलेले आहे आणि आपण अंडे सोडून घेऊया. या पद्धतीने आपल्याला अंडे सोडायचे आहे. अंडी होत आहे. आपण त्याच्यावर थोडस हळद, मीठ, मिरची पावडर घालून घेत आहोत आणि अंडी होत आहे तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया. आपल्याला हे सर्व बारीक करून घ्यायचे आहे. कांदा, टॅमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर सर्व बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सर मध्ये घालून मी घेत आहे. आपले अंडे एक साईडने झालेले आहे बघा आणि मी छान असे पलटून घेतलेले आहे. दुसरी साईड मस्त होत आहे. खालची बाजूही छान झालेली आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. आपला मसालाही खूप छान असा बारीक झालेला आहे. पाणी न घालता वाटलेला आहे. इकडे मी कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे आणि छान तेल तापलेलं आहे. मसाला घालून घेत आहे. सर्व मसाला घालून घेतलेला आहे. छान परतून घेऊ आपण. आपले मसाले खूप छान असं तेल सुटलेलं आहे. आपण आता पावडरचे मसाले घालून घ्या. मीठ घेतलेला आहे, चिकन मसाला, गरम मसाला, मिरची पावडर आणि हळद. हे मसाले छान आपण परतून घेऊया. छान मसाले परतलेले आहे. आपण आता पाणी घालून घेऊया. 1 ग्लासभर पाणी घालून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मसाला कितपत घट्ट ठेवायचा आहे, किती पातळ ठेवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी नाही टाकलं तरी चालेल. मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी घालून घेतल्यानंतर आपली उकळी छान उकळी आलेली आहे. पाणी घालून घेतल्यानंतर छान उकळी आलेली आहे. त्यात आपण अंडे सोडून घेऊया. छान असे आपला मसाला तयार झालेला आहे. मसाल्यामध्ये आपण सर्व अंडी घालून घेतलेली आहे. या पद्धतीने खूप छान दिसत आहे आणि 2-3 मिनिटं झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया. आपला अंडा मसाला रेडी आहे. खूप छान दिसत आहे. नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन रेसिपी संग भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना. धन्यवाद.